का सगळ्यांचं? चालू का सुरू करू? थोडा हळूहळू बोला. तुम्ही सगळे शांत झालात तर मी बोलू शकतो. आज पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमच्या मत्स्य खात्याचे मंत्रालयाची पुणे विभागाची बैठक म्हणजे पुणा, सातारा, सांगली, कोल्हापूर पूर्ण सगळ्या विभागीय बैठका आज आम्ही इथे आयोजित केलेल्या होत्या. पूर्ण विभागामध्ये होणाऱ्या मत्स्याचं उत्पादन हे आम्ही वाढू कसं शकतो, आम्ही त्याच्यामध्ये असलेल्या मच्छीमारांना जे काय मच्छीमारी करतात, तलावामध्ये करणारे मच्छीमार आहेत तिथे, त्यांना आम्ही मंत्रालय म्हणून, डिपार्टमेंट म्हणून आम्ही मदत कशी करू शकतो त्या संबंधितची पूर्ण माहिती मी माझ्या मत्स्य खात्याच्या सह आयुक्तांकडून घेतलेली होती. माझ्या बरोबर घेतली आहे. त्या माझ्या बरोबर माझे मत्स्य खात्याचे जे कमिशनर आहेत तेही माझ्या बरोबर होते आणि त्यांनीही माझ्याकडून आम्ही दोघं एकत्र मिळून ती सगळी माहिती आता घेतलेली आहे आणि त्यानुसार काही धोरणात्मक निर्णय असो, उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही मच्छीमारांना जे काही गोड्या पाण्यातले किंवा अन्य ह्याच्यातले तलावातले जे काही मच्छीमारी करतात त्यांना आम्ही डिपार्टमेंट म्हणून मदत कशी करू शकतो त्याही बाबतीची चर्चा आम्ही या बैठकीमध्ये झालेली होती. त्याचबरोबर तलावांमधले असलेले गाळ आणि अतिक्रमण ती कशी काढायची, त्या बाबतीमध्ये काय कार्यक्रम आखायचे त्याही बाबतीमध्ये आमची चर्चा झाली. या सगळ्या विभागांमध्ये असलेली मच्छी मार्केट ची परिस्थिती, नवीन कुठे सुरू करायचे असलेल्या मच्छी मार्केटला त्याचा आपण काय शासन म्हणून आम्ही मदत करू शकतो त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली आणि मग पुण्यामध्ये एक चांगलं अक्वेरियम मत्स्यालय उभं करण्याच्या, जे आपण तारापूर अक्वेरियम आम्ही उभं करतोय, एक नागपूरला करतो आणि एक पुण्याला, त्या दृष्टिकोनातून पण चर्चा झाली. हडपसरला आमची एक 16 एकरची जागा आहे, तिथे आम्ही एक चांगलं मत्स्यालय उभं करू शकतो का, त्या बाबतीमध्ये आमच्या पातळीवर चर्चा झाली. काही उद्दिष्ट आम्ही आमच्या खात्यातले अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यानुसार आमच्या खात्याचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, आर्थिक स्तोत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही उद्दिष्ट त्या लोकांना आम्ही दिलेले आहेत आणि मग लवकरच त्या बाबतीमध्ये आमची पुढची बैठका होतील आणि त्यानुसार या पूर्ण विभागाचं मला तुम्ही विचारलं तर अपेक्षित उत्पादन नाही आहे, उत्पादन वाढू शकतं. कारण का पश्चिम महाराष्ट्राची जी एकंदरीत व्यवसाय असो, प्रयोग करण्याची शेतीची जे क्षमता आहे त्यानुसार आमचे आकडे फार कमी आहेत असं मानणाऱ्यापैकी मी आहे आणि म्हणून जास्तीत जास्त लक्ष कसं देऊ शकतो, त्यांना मदत कशी करू शकतो. आता आपण मत्स्याला कृषीचा दर्जा दिलेला आहे, त्याच्यामुळे मच्छीमारांना आपण काय विविध पद्धतीने मदत करू शकतो, कुठल्या सवलती आपण उपलब्ध करून देऊ शकतो, कुठल्या योजना उपलब्ध करून देऊ शकतो, त्याही बाबतीमध्ये चर्चा आमची झाली. काही केंद्राच्या योजना आहेत, किसान क्रेडिट कार्ड असो किंवा अन्य महत्वाच्या योजना आहेत ज्या आमच्या मच्छीमारांना ज्या उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून फार फायदेशीर आहे. त्या सगळ्या बाबतीमध्ये आमची आज या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे, सकारात्मक चर्चा झाली आहे. त्याचा फरक तुम्हाला येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा कदाचित पुढच्या आर्थिक वर्षामध्ये निश्चित पद्धतीने दिसेल. आता उत्पादन किती आहे आणि किती वाढवण्याचं उद्दिष्ट? बघा, आता तुम्ही मला विभागीय आकडे मी घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये सांगली फार कमी आहे, कोल्हापूर फार कमी आहे, समाधानकारक निश्चित पद्धतीने नाही. साताऱ्याचं उत्पादन चांगलं आहे, पुण्याचं ठीकठाक आहे. पूर्ण अगर तुम्ही चित्र बघितलं तर मुंबई आपल्या पुण्याच्या विभागाचं उत्पादन गेल्या वर्षापेक्षा कमी झालेलं आहे. आता त्याची कारणं आम्ही शोधली, त्याची काय कारणं असू शकतात, त्याच्यामध्ये आम्ही कसं त्याला कारणाला उत्तर देऊ शकतो, ह्या बाबतीमध्ये आम्ही काही उपाययोजना विचार केलेल्या आहेत. त्याच्या काही सूचना आम्ही खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. आता त्याचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावर निश्चित पद्धतीने आम्ही करू. पण उजनी असेल किंवा इतर धरणं असतील, दूषित पाणी जातं, अनेक माशांना त्याची उजनी धरण हे आजच्या काळात जलसंपदा खात्याकडे आहे.
ते मत्स्य खात्याकडे नाही आहे. जी माशी जी आहे ती बाजार ऐकून घ्या ना, तुम्हाला विषयच कळत नाही. ज्या खात्या माझ्याकडे नाहीच आहे, म्हणून मी आता चर्चा काय केली, आपण मंत्रालय स्तरावर बैठक करू आणि उजनी धरणातले माश्याची जबाबदारी हे तुम्ही मत्स्य खात्याकडे द्या, अशी आम्ही मागणी करून ते आमच्याकडे घेणार आहोत. कारण आता ज्यांच्याकडे आहे ते परप्रांती जे काय तिथे येतात आणि मासेमारी करतात, त्याच्यामुळे स्थानिक जे उजनीचे जे मासेमारी आहेत त्या भागात त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांना संधीच भेटत नाहीये. म्हणून आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत की ह्याची जबाबदारी पण तुम्ही मत्स्य खात्याकडे द्या, जेणेकरून आम्ही 24 तास त्यांच्यावर लक्ष देऊ शकतो. स्थानिक मच्छीमारांकडे मच्छीमारांचं उत्पादन कसं वाढवू शकतो यावर आम्ही लक्ष घालू ना. आता जे दिसतंय त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू शकतो की जलसंपदा खात्याकडून 100% त्याला लक्ष दिलं जात नाहीये. त्याचबरोबर शहरांमध्ये जे केमिकल सोडण्यामुळे अन्य सोडण्यामुळे जे पाणी दूषित होतं त्या बाबतीमध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही आयुक्तांशी बोला, त्याच्यामुळे आपल्या मच्छीमाराला उत्पादनावर फरक पडतोय. आयुक्तांना सांगा की त्या संबंधित लोकांना किंवा MIDCशी बोला, कंपन्यांशी बोला आणि त्यांना नोटीसच काढा. अशा पद्धतीचं दूषित पाणी अगर ते लोक सोडून आमच्या मत्स्य ह्याला अगर त्याला परिणाम होत असेल तर संबंधित लोकांवर कारवाई केली पाहिजे. पण काही माशामध्ये राहण्यासाठी काही इंजेक्शन वापरले जातात, केमिकल वापरले जातात, त्याच्यावर कारवाई करायला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचे अनैसर्गिक प्रयोग अगर कोणीही करत असेल तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा, असे स्ट्रिक्ट आदेश आम्ही आमच्या खात्यातल्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. काही धारीतील शुक्राचार्य पण आहेत जे आमच्या महाराष्ट्रातल्या काही व्यावसायिकांना मदत न करता अन्य लोकांना मदत करतात. अन्य राज्यातलं मला आम्ही अन्य राज्यातले लोकांना इथे प्रोत्साहन देत नाही असं लगत नाही, पण महाराष्ट्रातल्या कोणालाच प्रोत्साहन द्यायचं नाही. पुण्याच्या विभाग म्हणून आता एक तंबोली नावाचा एक व्यक्ती आहे जो या खात्यातला मला जावईच वाटतोय. त्या संबंधित मी बोललो का बाबा असे लोक जे अगर इथे येऊन अगर स्वतःची मक्तेदारी करत असतील ना, ते आता खात्याचा मंत्री म्हणून मी सहन करणार नाही. ज्या ठिकाणी गोड्या पाणी घेतल्याच्या अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करायची, तशी कारवाई होणार आहे. खात्यातला मंत्री कोण आहे हे समजून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भेटेल. मी काही गय करणारा माणूस नाही, मला रिझल्ट दाखवायचे आहेत. आता 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जसं मला बंदरे खात्याला पहिल्या 5 क्रमांकामध्ये मिळालेलं आहे, तसं माझ्या मत्स्य खातं हे 86% आलेलं आहे. आम्ही थोडं कमी पडलेलो आहे. याबद्दल मी थोडा अधिकाऱ्यांची कान उघडणी केलेली आहेत. जे तलावाचे ठेके तुम्ही दिलेले आहेत वर्षानुवर्ष त्याचं उत्पादनावर कोण लक्षच देत नाही. उत्पादन वाढलंय, कमी झालेलं आहे, एकच व्यक्तीला दिलेलं आहे. आता ज्या व्यक्तीला ते ठेका दिले तोच व्यक्ती चालवतोय का ह्याच्यावर पण लक्ष दिलेलं नाहीये. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये एक तर AI चा वापर करणं, डिजिटलायझेशन करणं, पारदर्शकता आणणं, या सगळ्या गोष्टी ते निर्देश मी दिलेले आहेत. संदर्भात निर्देश मी दिलेले आहेत. मोठ्या मोर्चा देखील निघाला नाही, हे खात्या संबंधित मला झालं आहे का त्या खात्यासंबंधित एक प्रश्न आहे. पश्चिम महाराष्ट्रात गोड्या पाणी त्याच्यावर पण येतो असं नाही, तो पण माझाच विषय आहे. मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. मात्र MIDCच्या ज्या कंपन्या आहेत ते थेट केमिकलचं पाणी जलस्रोतांमध्ये सोडतात, त्यामुळे मत्स्यांचं मोठ्या प्रमाणात हानी होत असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळ जे आहे ते दुर्लक्ष करत असते. एकदम बरोबर आहे, तुमचा मुद्दा चांगला महत्वाचा आहे. या बाबतीमध्ये गेल्या अधिवेशनामध्ये आम्हाला प्रश्नही विधान परिषदेमध्ये विचारला गेला होता. या बाबतीमध्ये मी स्वतः त्याच सभागृहामध्ये मी पंकजाताई होत्या, उदय सामंत होते, जे दोघे या खात्याचे मंत्री आहेत. मी स्वतः त्यांना पत्र लिहिण्याचं ठरवलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्या खात्यामध्ये काही आचारसंहिता पाळावी, काही शिस्त आणावं. कोणी उद्योग आमच्या राज्यामध्ये आलेच पाहिजे, त्याच्यामध्ये 2 विचार नाही, पण पर्यावरणाला लक्षात ठेवून या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणून जे पण उद्योग आपल्या कंपनीतून अशा पद्धतीचे केमिकलमुळे आमच्या मासेमाऱ्याला अगर फटका बसत असेल तर त्यांनी कारवाईची भूमिका घ्यावी, याच्यामध्ये निश्चित घ्यावी. पोल्युशन कंट्रोल जे बोर्ड आहे ना, ते फक्त कागदी घोडे ना आणि काय चालतं ते तुम्हाला आम्ही जास्त सांगायचं. या गोष्टींकडे केलं इंद्रायणीला सातत्याने पेश होतो, कोणीच नाही. असंख्य तक्रारी आहेत. या पोल्युशन कंट्रोल बोर्ड मध्ये बसलेले अधिकारी आहेत ना, त्यांना काही जबाबदारीच नाही. यांना फक्त त्यांच्या टेबलावर वजन ठेवण्यासाठी ठेवलंय का हा प्रश्न माझा पण आहे. म्हणून त्या आता बघा, आम्ही तक्रारी करू शकत नाही कारण का आता आम्ही मंत्री झालेलो आहे. आता कारवाई करण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत. म्हणून आता जे आलेल्या तक्रारी आहेत MIDC संदर्भात
पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या संदर्भात त्या बाबतीमध्ये मी आदरणीय मुख्यमंत्र्यांची स्वतः बोलणार आहे. कारण ह्याच्यामुळे थेट आमच्या या विभागाच्या आणि राज्याच्या मासेमारीच्या उत्पादनावर फटका बसतोय. पण त्या बाबतीवर मी तक्रारी पण करणार आहे आणि ऍक्शन पण घेणार आहे. प्रदूषण महामंडळ 100 दिवसात पण येतं ना, 100 दिवसाचे कार्यक्रम नाही, ते पर्यावरण खात्याअंतर्गत येतं. पण पर्यावरण खात्याच्या अंतर्गत येतं. म्हणून पंकजाताई तुमच्या पुण्याला येत असतात, प्रश्न विचारा, राखीव ठेवा. पहलगाम हल्ल्यावरून बाळासाहेब आंबेडकर असे म्हणाले की पाकिस्तानच्या वृत्तपत्रात एक न्यूज आलेली आहे की ट्रम्पचे सल्लागार नेमलेले आहेत आणि त्यांनी सांगितल्यानंतर भारत बदला गेला. आता आपण एवढे जागतिक प्रश्न आणि हे सगळे जे काय आमचे आंबेडकर साहेब बोलतायत, आमच्या मोदी साहेबांवर देशाचा विश्वास आहे. या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानला काय उत्तर द्यायचं आहे ना, ते असं उत्तर दिलं जाईल ना, ते एवढं वर्ष काँग्रेसचं सरकार कधी उत्तर देऊ शकलं नाही. त्याच्या अगोदर पण सर्जिकल स्ट्राईक झालेला आहे, ज्याच्या अगोदर पण त्या पद्धतीचं चोख उत्तर. जेव्हा देशाचा पंतप्रधान एवढा खणकर असेल, एवढा मजबूत असेल ना, तेव्हा भारतीय म्हणून आम्हाला कशाची चिंता नाही. आम्हाला माहिती आहे की पाकिस्तानची असं जसं आता जशी झोप उडवली आहे ना, पाणी बंद करणं, सगळ्या प्रकारचं नाक दाबलेलं आहे. आता तुम्ही हे तर फक्त ट्रेलर होतं. येणाऱ्या दिवसात बघा, पूर्ण पिक्चर बघितल्यानंतर कसे पाकिस्तानवाले आपल्या जागेवरून हलतात. संजय राऊत कहते की बीजेपी मराठी संपलं का? मराठी आहे. बोला ना, विचार. मुळशीचा जो तुमची विषय बाजू घेतोय तुम्ही, विचारत नाही. विरंगुळचा विषय तुम्ही ट्विट केल्यानंतर तो सगळा प्रकाश हातात आला, पण आज तुम्ही तिथे मोर्चात दिसले नाही. मी काय पक्षाकडनं तसं एक लक्षात घ्या, आजचा हिंदू सकलचा मोर्चा तिथे निघालेला आहे. मला वाटतं आमचे गोपीचंद पडळकर पण तिथे गेलेले होते. मी आज आपण जबाबदार मंत्री म्हणून त्यांना धडा शिकवणं हे आता माझं काम आहे. जेव्हा मी असंख्य हिंदू सकल मोर्चावर गेलेला आवाज उचललेला आहे. आता अशा पद्धतीच्या जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत, जे एवढी हिंमत करतात, त्यांना परत शौचालयामध्ये ते उभं राहणार नाही 2 पायावर, एवढं काळजी आमचा देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल. यात तुमच्या कलेक्टर कार्यालयावर सर तन से जुदाचे घोषणा ऐकल्या गेलेल्या, मदत करू का? नाही. यात तुमच्या कलेक्टर कार्यालयावर रामगिरी महाराजांच्या संदर्भात सर तन से जुदाच्या घोषणा ऐकल्या गेलेल्या होत्या. तेच आता उद्या अगर कुठल्या मस्जिदीमध्ये घडलं असतं तर महाराष्ट्र शांत राहिला असता का? पण हे माझ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो, हे देवाभाऊचं सरकार आहे, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. त्याला परत 2 पायावर तो शौचालयामध्ये उभं राहू शकणार नाही, एवढी काळजी आमचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल. अल्पवयीन आहे मुलगा, तो मदरशामध्ये शिकलेला आहे. आपण त्याच्या बापाचे विचार काय आहेत, बापाच्या विचारावरून कळतं मुलगा कसा तयार झालेला आहे. जेव्हा त्याच्या वडिलांकडे आमचे कार्यकर्ते गेले, त्यांनी काय उत्तर दिलं, तर अशा लोकांना धडा शिकवण्यासाठीच हिंदू समाजाने आम्हाला सत्तेमध्ये बसवलेलं आहे. म्हणून आम्ही वारंवार बोलतोय, हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे. म्हणून हिंदू समाजाला समाधान होईल. आमच्या देवी देवतांकडे त्यांच्या मोहम्मद पैगंबरांबरोबर काही बोललं तर त्यांना मिरची लागते, मस्जिदीबद्दल बोललं तर सर तनसे जुदाच्या घोषणा दिल्या जातात. आता आमच्या मंदिराकडे वाकड्या नजरेने बघणारे लोकांना ना आमचं देवाभाऊचं सरकार नीट ठेवणार नाही, जागेवर ठेवणार नाही, एवढं विश्वासाने सांगतो. संजय राऊत म्हणतात की जो पहलगाम मधला हल्ला झाला त्याची गृह खात्याने जबाबदारी घ्यावी आणि मोदींना अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे. हो, पण मग करोनामध्ये आमचा महाराष्ट्र मृत्यूच्या आकड्यामध्ये 1 क्रमांकावर होता, तर ह्या नालायकाच्या मालकाने तेव्हा राजीनामा का दिला नाही? ज्याच्याकडून तो पगार घेतो ना, तो उद्धव ठाकरे तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. महाराष्ट्रात सर्वात जास्त करोनाचे मृत्युमुखी पडलेले पेशंट, तेव्हा त्याच्या नालायक मालकांनी का राजीनामा दिला नाही? म्हणून राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार या कार्ट्याला आहे का? पहिला ह्याबद्दल विचार करा. आणि आमच्या मोदी साहेबांवर, आमच्या अमित शहा साहेबांवर ना देशाच्या जनतेला पूर्ण विश्वास आहे. आम्हाला सर्टिफिकेट या संजय राजाराम राऊत सारख्या नालायकांकडून नको. त्यांनी सहकारी पक्षांना देखील सुचवलं आहे का मला विरोधकांची कीव येते, विरोधकांनी सत्ताधारी सरकारचे साथ. आता त्याच्या सहकारी पक्षांनी दखल घ्यावी. काँग्रेस आणि शरद पवार गटाने याची दखल घ्यावी अगर घेण्यासारखं असेल तर. नाहीतर मी ऐकलं आजकाल याच्या घराचे पण याची दखल घेत नाही. सहकारी पक्ष लांबची गोष्ट आहे.
तुमचे भाजपाचे मंत्री बंद करण्यात आलं. पाकिस्तानचं युट्यूब चॅनल भारतात बंद करण्यात आलं. त्यावर संजय राऊत म्हणतात की ही मोठी कारवाई आहे का मग युट्यूब चॅनल? अहो, नाक दाबण्याचे विविध प्रकार असतात. पाणी बंद करणं, युट्यूब चॅनल बंद करणं, त्यांच्या कलाकारांना इथे थांबवणं, टप्प्याटप्प्याने गोष्ट आहे. या भांडूपच्या देवानांच्या अकलेच्या बाहेरचा विषय आहे है ना. तर एवढं जोर लावू नये, त्यांनी डोक्यावर ताण आणू नये. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की भाजप ही चटकी नाही, म्हणजे काँग्रेस नेत्याला खाणारी चटकी नाही, आता कार्यकर्त्याच्या सुद्धा अरे, जो माणूस स्वतः त्याच्या इलेक्शन मध्ये निवडून येऊ शकला नाही, तो काय आम्हाला सल्ले देतोय? काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बोलताय ना तुम्ही. तो आता पडलेला माणूस आहे. तो आता आम्हाला काँग्रेसला कोण मिळाला नव्हता बकरा म्हणून ह्याला पाठवलाय तिथे. आता कोणतरी गिरायक पाहिजे ना, म्हणून जाऊन दे. त्याच्यावर काय बोलायचं, त्याच्यावर दया येते. पुरंदर विमानतळ संदर्भात शेतकऱ्यांवरती काल लाठीचार्ज झाला किंवा शेतकऱ्यांचा विरोध आहे या विमानतळाला. बघा, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होणं चुकीचं आहे एक, पण सगळ्यांना विश्वासात घेऊन आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार हे सगळे प्रकल्प पूर्ण करतील, एवढा विश्वास माझ्या जनतेला आणि माझ्या शेतकऱ्यांना देईल. धन्यवाद. विमानतळ नको म्हणतायत शेतकऱ्यांचा विश्वासात घेऊन करू. बघा, विश्वासात घेऊन करू. मला त्या विषयाबद्दल 100% माहिती नाहीये. उगाच तोंड वाजवलं तर तुम्ही ब्रेकिंग न्यूज चालवाल, म्हणून थोडा मला माफ करा. बीजेपी नेताओं के चेहरे पे चिंता नजर नहीं आ रही है। पहलगाम हमले को 15 दिन लगभग हो गए, ऐसा संजय राउत का अभी सुबेबद्दल 100% माहिती नाहीये. उगाच तोंड वाजवलं तर तुम्ही ब्रेकिंग न्यूज चालवाल, म्हणून थोडा मला माफ करा. बीजेपी नेताओं के चेहरे पे चिंता नजर नहीं आ रही है। पहलगाम हमले को 15 दिन लगभग हो गए, ऐसा संजय राउत का अभी सुबह उठ के वो क्या चाय देने के लिए हमारे घर पे आता नहीं है, हमारा चेहरा कैसा दिखता है वो हमारे बीवियों के ऊपर छोड़ दो, है कि नहीं. इसलिए बीजेपी को इस देश की कितनी चिंता है ना, वो देशवासियों को अच्छी तरह से मालूम है. इसलिए हमारे मोदी जी को बार बार देश की जनता ने चुन के दिया है, और इसलिए उसके मालिक को और उसको घर पे बिठाया है. उसने पहले उसका उद्धव ठाकरे बाहर गांव के देश से वापस क्यों नहीं आ रहा है, उसका जवाब देना चाहिए. उद्धव ठाकरे को इतना भी नहीं है कि वो इस सारे हल्ला जो कुछ भी अटैक हुआ है हमारे देश के ऊपर, उसका एक सादा मैसेज या ट्वीट करे. और ये क्या हमारे मोदी जी और अमित शाह साहब के ऊपर बोलता है. जो घटना हुई इसको लेकर शुक्ल हिंदू समाज का मोर्चा भी निकला और वहाँ पे बंद है पूरे तहसील में आज. देखिए, गुस्सा पूरे हमारे हिंदू समाज में है. यही विषय कोई मस्जिद के बारे में होता तो अभी तक हम सब जगह क्या माहौल होता है इसके बारे में सोच लेना चाहिए. यही आपके पूना में जब भी रामगिरी महाराज ने मोहम्मद पैगंबर के ऊपर बोला था, तभी यही आपके पूना के जिलाधिकारी कार्यालय के बाहर सर तन से जुदा की घोषणाएं दी थी. मगर आज हमारे हिंदू समाज को विश्वास है कि उनको न्याय देने के लिए देवा भाव की सरकार है, हिंदुत्व विचार की सरकार है. और किसने भी हमारे मंदिर के तरफ इस तरह की गंदी हरकत की है ना, वो वापिस अपने दो पैरों पे बाथरूम में खड़ा नहीं होएगा ना. इतना ध्यान हम लोग और उतना ख्याल उसका जरूर रखेंगे. वो कितना ही छोटा बच्चा हो, मगर उसके बाप ने जिस तरीके से कुछ भी कहा है ना, मतलब ये जो जिहादी जो मानसिकता है जिसके खिलाफ हम लोग बार बार बोलते हैं, अभी कहाँ गए भाईचारा बोलने वाले लोग? हमारे क्या वो सर्वधर्म समभाव के चाटने वाले लोग कहाँ गए? सेक्युलर की चाटने वाले लोग कहाँ गए? अभी क्यों नहीं बोलते, क्यों नहीं अपना मुंह खोलते? हमारे मंदिर में जाके इस तरीके से गंदी हरकत करने की हिम्मत अगर कोई करता होगा ना, अभी उसका देखो. इसलिए मैंने लिखा है ना, करारा जवाब मिलेगा. पैर कापेंगे ऐसा जवाब मिलेगा, चिंता मत करो. साहेब, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती नेमकी काय दिली तुमच्यावर? काय कारवाई? अरे, जिल्हाधिकारी कुठली मी त्याच्याबद्दल चर्चा केलीच नाही. मी माझ्या मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून आलेलो आहे इथे. माझ्या डिपार्टमेंट बद्दल माहिती घेतलेली आहे आणि मी सरकारचा मंत्री आहे. मी त्याच दिवशी माहिती घेतली, काय झालं नेमकं, कसं झालं, त्याचं कुठून निघालं, सगळं माहिती घेतली. चला, थँक्यू. चला, जय महाराज.